तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे गॅस सिलेंडरवरती. पुण्यात राहणारे सदाशिवराव आणि त्यांचे शेजारी गजानन भाऊ यांच्यात नेहमी गॅसवरून चढाओढ असायची. एके दिवशी शहरात अचानक गॅस टंचाई निर्माण झाली. सदाशिवरावांच्या घरचा गॅस संपला आणि त्यांनी एजन्सीला फोन लावला, तर समोरून उत्तर आले, "साहेब, 8 दिवस वेटिंग आहे." सदाशिवराव घाबरले. घरी पाहुणे येणार होते. त्यांनी गजानन भाऊंना विचारले, "भाऊ, तुमच्याकडे एखादा जास्तीचा सिलेंडर आहे का?" गजानन भाऊ मिश्किल हसले आणि म्हणाले, "सदाशिवराव, आत्ताच्या काळात गॅस सिलेंडर मिळणे म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. माझ्याकडे एक आहे, पण तो मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी राखून ठेवलाय." सदाशिवरावांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं की आपण ब्लॅकने सिलेंडर घ्यायचा. एका गल्लीत त्यांना एक माणूस भेटला, जो हळू आवाजात म्हणाला, "सिलेंडर पाहिजे, 1800 रुपये लागतील." सदाशिवरावांनी पैसे काढले आणि त्या माणसाने अंधारात एक सिलेंडर त्यांच्या हवाली केला. घरी आल्यावर सदाशिवरावांनी मोठ्या दिमाखात पत्नीला सांगितले, "बघ, गजानन भाऊंकडे कटोरा धरण्यापेक्षा मी स्वतःच व्यवस्था केली." पण जसं त्यांनी सिलेंडरला रेग्युलेटर लावला, तसा त्यातून गॅसऐवजी चक्क पाण्याचा आवाज येऊ लागला. त्या सिलेंडरमध्ये गॅसऐवजी पाणी भरलेलं होतं. सदाशिवराव डोक्याला हात लावून बसले. तेवढ्यात गजानन भाऊ खिडकीतून डोकावले आणि म्हणाले, "काय सदाशिवराव, चहा झाला का? की आज जेवण वॉटरप्रूफच होणार आहे?"